रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन 3 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय. अजूनही हे युद्ध थांबण्याची कुठलीही चिन्ह नाहीयेत. रशियाने युक्रेनमध्ये खोलवर हल्ले केले, त्यामुळे आता दहशतवादी संघटना ISISचा फॉर्म्युला वापरून हल्ला करण्याची रशियाची योजना आहे. युक्रेनकडून रशियाबद्दल असे दावे केले जात आहेत. रशियाची गुप्तचर यंत्रणा KGB युक्रेनमधील गरीब मुलांचा वापर करून त्यांना फिदायनी हल्लेखोर बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. द गार्डियन वृत्तपत्राने युक्रेनी अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले. या लहान मुलांचा युक्रेन विरोधात मानवी बॉम्ब म्हणून वापर करण्याची योजना आहे. रशियाची गुप्तचर यंत्रणा KGBने बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी लहान मुलांसह युवा आणि युक्रेन नागरिकांची भरती चालवली आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलंय. युक्रेनी समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा KGBचा प्लॅन आहे, असा दावा युक्रेनी सुरक्षा सेवा SBUने केलाय. या रणनीतीमध्ये रशियाचं कमीत कमी नुकसान आहे, कारण ते फ्रंटलाईन पासून लांब राहणार आहेत. असं झाल्यास युक्रेनलाही थेटपणे रशियाला दोषी ठरवता येणार नाही, कारण हल्लेखोर स्वतः युक्रेनचा नागरिक असेल. द गार्डियनच्या रिपोर्टमध्ये SBUने अनेक उदाहरणं दिली आहेत. युक्रेन नागरिकांना खोटं बोलून स्फोटक उपकरणं देऊन जायला सांगितलं जातंय. मरणाऱ्यांना स्वतःला माहीत नसतं ते जे सामान घेऊन जात आहेत ती स्फोटकं आहेत. ते अजाणतेपणी आत्मघातकी हल्लेखोरांचं काम करतायत. टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून रशिया अशा लोकांची भरती करत आहे. अशा प्लॅटफॉर्मवर पैशांच्या हव्यासापोटी युक्रेनी नागरिक रशियन गुप्तचर यंत्रणेच्या आमिषाला बळी पडत आहे.